पावसाळ्यात जशी पर्यटकांची पावले वॉटरफॉलकडे वळतात, तसेच उन्हाळ्याच्या दिवसात आपसुकच लोकांचा ओढा हा वॉटर पार्ककडे वळतो. उन्हाळ्यात पूर्ण एक दिवस पाण्यात डुंबत बसावे, तिथले वातावरण बघत बसावे, यासाठीच आम्ही सर्वजण वॉटर पार्कमध्ये आलो आहोत. शांतीसागर रिसॉर्ट आणि वॉटर पार्क हे अंबरनाथ पश्चिम मुंबईजवळील उल्हास नदीच्या काठी वसलेले एक लोकप्रिय आणि परवडणारे फॅमिली फ्रेंडली डेस्टिनेशन आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे परत यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. तर आज आम्ही आलो आहे अंबरनाथच्या शांतीसागर येथे रिसॉर्टला, वॉटर पार्क. तर आमच्याबरोबर आहे आमच्या मित्रमंडळी. त्याचे टोटल 37 लोक आहेत, 37 लोक आहेत टोटल आम्ही. तर आता सकाळीच आम्ही लवकर आलो होतो. इथे येण्यासाठी तर तुम्हाला अंबरनाथ स्टेशनवरून 50 रुपये रिक्षा आहे शांतीसागरला येण्यासाठी. इथे तसं थोडं लांबच आहे आतमध्ये, म्हणून थोडंसं लवकर आलं तर बरं होईल. आणि आज आहे रविवारी गर्दी खूप असते. तुम्हाला माझ्या मागे दिसतं अशा बागा इथे आहेत, नारळाची झाडं आहेत. पण वातावरण इथे अशी, ज्यांची जागा अशी मोठी आहे, इथेच अशी ही बाजूला नदी आणि इथे नारळाच्या बागा, ह्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेले हे शांतीसागर रिसॉर्ट, जे स्वस्त आणि मस्त आहे. त्याची एंट्री आहे 350 रुपये. लोकांना लॉकर घेण्यापेक्षा आम्ही इथे एक असा हॉलच बुक केला की जेणेकरून पुढे सामान ठेवायला, कोणाला का आराम करायचा असेल तर तिथे आम्ही जाऊ शकतो सगळेजण. तर आता आम्ही जातो आहे. आता पुढचा कार्यक्रम होईल. आता वाजले आहेत 10:30. एंट्री तर दिली आहे सगळ्यांना, हळूहळू गर्दी वाढते आहे. आता आम्ही बाहेरच आहे. ही बाहेर अशी शेड वगैरे आहे, इथे लोक इथे बसून इथे नाश्ता करू शकतात. पण इथे कचरा इथे भरपूर झाला आहे. आणि इथे कचरा करू नका. डस्टबिन आहे, तर डस्टबिनमध्ये तुम्ही कचरा टाका, ह्याची काळजी घ्या. निसर्ग इथे वातावरण बाजूबाजूचं स्वच्छ ठेवा. इथे लहान मुलांसाठी खेळायला असे गेम्ससुद्धा आहे. आता कोणतीही वेळ न दवडवता आपण शांतीसागरच्या रिसॉर्टला एक्सप्लोअर करूया. चला तर मग. हा आहे शांतीसागरचा मेन गेट. इथे तुम्हाला रिक्षावाले इथे आणून सोडतील 50 रुपये सीट याप्रमाणे. आवाज बघ. पार्किंग एरिया एवढा मोठा आहे. कोणाच्या प्रायव्हेट गाड्या वगैरे आहेत, बसच्या, तर इथे भरपूर जागा आहे पार्किंगसाठी. आहे सगळेजण आहेत ना. 100 रुपयाला. यांच्याकडे 4 कुपन आहेत एका व्यक्तीला. एक ब्रेकफास्ट आहे, एक इथे एंट्री करतानाच आहे, ते आमच्याकडेच ठेवलं गोंधळ. माझं कुपन माझ्याकडे आहे सगळे. ओके, एंट्रीचं कुपन, ब्रेकफास्ट पण त्यांना देतो. ज्यांना इकडे एंट्री करायची इकडे एंट्री करा. आपण त्या ठिकाणी बसू शकतो त्या शेडमध्ये नाश्ता करायला. कुपन रिटर्न मिळणार नाही, बरोबर प्रॉपर. हे नाश्ता घेणं कुपन घे, नाश्ता घे, चल जा. डबल आलं तर त्याने आपल्याला द्या ना दुसरं. कुपन नाश्ता कुपन. आम्ही इथे पॅकेज बुकिंग करून आलो होतो. 650 रुपये एकाचे. त्याप्रमाणे सकाळीचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळी 4 वाजता पावभाजी आणि चहा असे ठरले होते. आता नाश्ता येईल. आता काय कांदा पोहे
उपमा जेव्हा काढणं असते पहिलेलं आहे तेव्हा आम्ही सांगू तुम्हाला चौदाशे. ठीक आहे. चांगला आहे. उपमा आणि पोहा काय शांतीसागरला इथे आता आम्ही रूम घेतला एक 4,000 रुपये जसं भाडं आहे. रेस्ट स्पेस अशी जागा आहे सामान ठेवण्यासाठी. दोन वर्षापूर्वी रिटायर झालेले आमचे सहकारी जे इथे आले आहेत त्यांचा इथे सत्कार करण्याचा छोटासा कार्यक्रम चालू आहे. चला तर मग आता वॉटर पार्कमध्ये एंट्री करूया. वॉटर पार्कमध्ये एंट्री मारल्यावरतीच लेफ्ट साईडला आहे लॉकर रूमची सुविधा आहे. तिथे तुम्हाला पाहिजे असल्यास लॉकर घेऊ शकता. 200 रुपये डिपॉझिट आणि 100 रुपये आहे त्याचे रेंट. म्हणजे 100 रुपये नंतर रिटर्न मिळतात तुम्हाला चावी दिल्यानंतर तिकडून. त्याच्या पुढे तुम्ही गेलात तर इथे चेंजिंग रूम आहे. वॉटर पार्कमध्ये येताना तुम्ही नायलॉनचे किंवा सिल्की कपडे घाला जेणेकरून तुम्ही या स्लाईड्सवरती व्यवस्थित स्लाईड्स व्हाल. आता मी चाललो आहे या शांतीसागरमधल्या सर्वात उंचवाल्या स्लाईड्सवरती. आता ही मुलं आमच्या ग्रुपमधली मुलं आहेत, जात आहेत वरतून खाली.
कोणत्याही रिसॉर्टवरती आल्यावरती तुम्ही मौज मजा मस्ती करायला येता, पण ही मौज मजा मस्ती करताना आपल्या स्वतःला किंवा इतरांना इजा होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या. ही आहे फॅमिली राईड. एका वेळेस तुम्ही भरपूर लोक याच्यामध्ये स्लाइड्स होऊ शकता. या रिसॉर्टवरती मागच्याच वर्षी मी येऊन गेलो होतो. आणि हा वरतून दिसणारा असा शांतीसागर वॉटर पार्कचा नजारा. आणि आता वाजले आहेत 12. आमच्या ऑफिसमधले 37 लोकांचा ताफा इथे आलेला. ज्याला आवडेल तसा तो आपल्या मित्रांबरोबर इथला आनंद एकमेकांबरोबर वाटत होता. ते 12:50.
आता थोड्या वेळाने ते वेव्ह पूल संपल्यावरती ते वॉटरफॉल चालू आलाय, कृत्रिम वॉटरफॉल. आम्ही जेवायला चाललो तर जेवायला हे लोक इथे वॉटर पार्कचं स्टॅम्प मारत आहेत आणि स्टॅम्प मारून झाल्यावरती एक निशाणीसाठी एक कुपन द्या, कुपन दे, लंच कुपन, लंच कुपन, लंच कुपन, लंच कुपन. इधर जा रहा है. हां, खाना खाणे. इधर निकलो इधर. पाण्यामध्ये खेळून झाल्यावरती आता आम्ही चाललो आहे जेवण करायला. नॉनव्हेज पाहिजे ते खावा, दबोच. माणसं इथे जेवायला पण बसले तिकडे आपल्या अगोदर. हां, आपल्या स्पेशल आहे वाटतं. हे बघ माणसं घ्यायला सुरुवात झाली. पापड, गुलाबजाम, सलाड, व्हेज, डाळ, भात, पापड, जेवण. हां, येतो जेवण. टेस्ट काय व्हेज नॉनव्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे ना? छान आहे. पण टेस्ट कशी आहे? सांगे. छान आहे. ठीक आहे मग. अच्छा, खाल्लं नाही तू आणि चालू कसं बोलतो? खाल्लं पण 2 संपले एवढे. हा तिसरा. खाना खजाना पोट भरून खाते. रेस्टोरेंट एरिया. या रिसॉर्टच्या शेजारी आहे ही उल्हास नदी. इथे झाडी भरपूर आहे, जागा भरपूर आहे. शेवटचा आयटम आणि चहा द्यायचा आहे. चहा द्यायचा शेवटचा झाला आपला कार्यक्रम शांती चांगली पावभाजी आहे इकडे. आता आपण पावभाजी एन्जॉय करूया. आम्ही खाते चांगली. जाताना बाहेर जाऊन डायरेक्ट घरी जाऊ. आणि आजचा दिवस कार्यक्रम आपला समाप्त होईल. खूप एन्जॉय केला, खूप मजा आली आज. आवाज बसला